नमस्कार। आज आपण बनवणार आहोत लिंबू सरबत। लिंबू सरबत आता थंडीच्या दिवसात लिंबू स्वस्त मिळतात, पण उन्हाळ्यात ती फार महाग असतात आणि मग उन्हातून आल्यावर आपल्याला थंड असं काहीतरी सरबत पाहिजे असतं। बाहेरचं काही आपण माझा किंवा काही पिण्यापेक्षा जर घरात आपण जर हे सरबत बनवून ठेवलं तर खूप छान लागतं आणि त्यात आलं, पुदिन्याचा रस, हे काळं मीठ, संदव मीठ टाकलं तर त्याची चव अजूनच वाढते। तर हे आपल्याला आता हे बनवून ठेवायचं आहे। त्याकरता मी घेतले आहे 20 लिंबांचा रस घेतला आहे। हा एवढा झाला आहे। हे बघा, इथे ही 20 लिंब मी अशी पिळून घेतलेली आहे, गाळणीने गाळून घेतलेली आहे। हे बघा, अशा या गाळणीने मी गाळून घेतली आहे। 20 लिंबांचा रस आहे। हे बघा, त्याकरता ही मी साखर घेतली। आता हा किती आपला हे बाउल भरून रस आहे ना, त्याकरता आपल्याला 3 पट साखर घ्यायची, म्हणजे हे 3 बाउल साखर घ्यायची आहे आणि त्यात 1 बाउल पाणी घालून त्याचा आपल्याला पाक बनवायचा आहे। ते मी तुम्हाला दाखवते आता। हे बघा, इथे मी सेम बाउल घेतलेला आहे। आता हे 3 बाउल साखर मी याच्यात घालून घेते। हे बघा, हे 1, हे बघा हे 2, हे बघा हे 3, असे 3 बाउल साखर घ्यायचे। त्यात 1 बाउल पाणी घालायचं आहे। हे बघा, आणि आता याचा आपल्याला 1 तारी पाक करून घ्यायचा आहे। इथे मी गॅस पेटवला आहे आणि आता आपण याचा 1 तारी पाक बनवून घेऊया। हे सरबत फ्रीजमध्ये 4 ते 5 महिने चांगलं टिकतं। म्हणजे आपण बाहेरून जरी उन्हातून आपण आलो किंवा दुसरं कोणी आलो तरी आपण पटकन 1 चमचा लिंबू सरबत, त्याचं 3 भाग साधं पाणी किंवा थंड पाणी घालून आपण हे झटपट असं सरबत बनवून घेऊ शकतो। यामुळे एनर्जी येते फार। हे बघा, साखर मेल्ट व्हायला सुरुवात झाली आहे। तर याचा आपल्याला 1 तारी पाक बनवून घ्यायचा आहे। पाक बनवताना असं सतत ढवळत राहायचं आहे, नाहीतर खाली साखर लागण्याची शक्यता असते भांड्याला, ती कडक होणार। म्हणून असं सतत ढवळत राहायचं आहे आपल्याला। हे बघा, साखरेच्या पाकाला छान असा फेस आला आहे, म्हणजे आपला पाक होत आला आहे असं समजायचं। आता हा मी एका प्लेटमध्ये तुम्हाला तार कशी बघायची ते दाखवते। हे बघा, असं पण आपण चमच्याने, हे बघा शेवटचा थेंब असा लांबटसर असा पडला, हे बघा त्याची तार अशी ती कळते चमच्याने, किंवा मग आपण असं डिशमध्ये 1 ड्रॉप बघायचा। हे बघा, हा पाक पसरत पण नाही आहे आणि अशी बोटाला अशी तार येते अशी। हे बघा, अशी तार आली की समजायचं आपला पाक झाला आहे। ते तुम्ही बघू शकता। हे बघा, अशी तार पकडते। हे बघा, आता आपण गॅस बंद करायचा आहे लगेच आणि हा पाक पूर्ण थंड करून घ्यायचा आहे। मी आता याला पाण्यात ठेवणार आणि वरून फॅन लावणार, म्हणजे हा आपला पाक पटकन थंड होणार। गॅस मी बंद केला। आता मी हा पाक थंड करून घेते। हे बघा, आपला इथे छान पाक मी थंड करून घेतला, एकदम पाण्यात ठेवून वरून फॅन लावून एकदम थंड करून घ्यायचा आहे। आणि यात आता हे आपल्याला लिंबू रस घालायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, इथे आपलं हे छान असं लिंबू सरबत तयार झालं आहे। हे असं आपण प्लास्टिकच्या बाटलीत
किंवा काचेच्या बाटलीत किंवा प्लास्टिकच्या डब्यात असं भरून ठेवू शकतात आणि झटपट असं लिंबू सरबत बनवू शकता। ते मी तुम्हाला आता दाखवते। आता आपल्याला काय करायचं आहे हे बघा, सरबत बनवताना तुम्हाला जर 5-6 ग्लास सरबत बनवायचं असेल तर काय करायचं, 1 इंच आलं घ्यायचं, 15-20 पुदिन्याची पानं घ्यायची, ती मिक्सरला छान बारीक करून घ्यायची आणि ती त्या सरबतात आता हे बघा, हे 1 चमचा आपल्याला घेताना हे सरबत यात घ्यायचं आहे। हे काळं मीठ आणि सैंधव मीठ, मी आपल्या जेवणातल्या मिठाचा इथे वापर करत नाही, कारण सैंधव मीठ चांगलं असतं असं कच्चं खाल्लेलं म्हणजे, आणि ते आपण जे रोज रेग्युलर मीठ खातो ते शिजवूनच खायचं असतं। ते मी पाव चमचा 1 ग्लासाचं प्रमाण घेतलं आहे, पाव चमचालाही कमी आहे। हे मी याच्यात घालते। ही मी पाव इंच आल्याची पेस्ट करून घेतली आहे, ती मी गाळणीने त्याचा रस काढून घेते आणि पुदिन्याची पानं पण आहे 5-6, त्याचा पण असा रस काढून घेते। तुम्हाला जर कापून जर आवडत असेल तर तुम्ही कापूनही घालू शकतात, कापूनही ती छान दिसतात, बारीक बारीक एकदम तुकडे, किंवा असा रस पण छान लागतो। हे बघा, याच्यात छान असा रस तो गेला आहे पुदिन्याचा आणि आल्याचा। तर बघा वास पण यायला लागला आहे पुदिन्याचा, आल्याचा पण। हे बघा, मी पूर्ण असं हे बघा पूर्ण असं याचं पाणी काढून घेतलं आहे। आता यात आपल्याला घालायचं आहे साधं पाणी, साधं किंवा तुम्हाला थंड लागत असेल तर थंड। हे बघा, छान असं हलवून घ्यायचं आहे। बघा, आपलं झटपट लिंबू सरबत तयार झालेलं आहे। हे बघा, मस्त एकदम चवदार असं लिंबू सरबत तयार झालं आहे। असा वरून तुम्हाला हवा असेल तर बर्फ पण घालू शकता तुम्ही। बघा, तुम्हाला हा लिंबू सरबत व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा आणि मला कमेंट जरूर कळवा। तुम्ही हे बनवून बघा, पिऊन बघा, तुम्ही रिप्लाय द्या मला। आणि अशा छान छान रेसिपी बघण्याकरता आता तुमच्या मोबाईल स्क्रीनवर माझा लोगो आला असेल, त्यावर क्लिक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।